लोकसभा निवडणूक संपली आणि तात्काळ कोकण पदवीधर मतदारसंघाची धामधूम सुरू झाली. या मतदारसंघाची 26 जून रोजी निवडणूक होत आहे. रत्नागिरी येथील काँग्रेसचे नेते आणि उद्योजक रमेश कीर हे निवडणुकीला उभे आहेत आणि त्यांच्या विरोधात ठाण्यातील निरंजन डावखरे यांनी कंबर कसली आहे. पुन्हा एकदा ते हॅट्रिक करण्याच्या तयारीमध्ये आहेत. आता जसा लोकसभेला महायुती विरुद्ध महाविकास आघाडी सामना रंगला तसाच तो या निवडणुकीमध्येही रंगताना दिसेल. कारण महाविकास आघाडीने रमेश कीर यांना आणि महायुतीने अर्थात भाजपने निरंजन डावखरे यांना उमेदवारी दिलेली आहे. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 5 जिल्ह्यातील मतदार या निवडणुकीमध्ये भाग घेणार आहेत. निरंजन डावखरे हे सलग तिसऱ्यांदा निवडणुकीला उभे आहेत. पहिल्यांदा 2012 मध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढले होते. त्यांनी संजय केळकर यांचा पराभव केला होता. म्हणजे खरं तर तो धक्कादायक पराभव होता. कोकण पदवीधर मतदारसंघावर आतापर्यंत भाजपचंच वर्चस्व राहिलं होतं. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने ते 2012 मध्ये मोडीत काढले. 2018 मध्ये निरंजन डावखरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांनी पुन्हा एकदा 2018 मध्ये भाजपकडनं तिकीट मिळवलं. पूर्वी ते राष्ट्रवादीकडून उभे होते. 2012ला 2018ला ते भाजपकडून उभे राहिले आणि त्यांनी शिवसेनेचे उमेदवार संजय मोरे यांचा त्यावेळेस पराभव केला. तेव्हा शिवसेना एकसंघ होती आणि एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत जवळचे संजय मोरे हे निवडणुकीला उभे होते. मात्र संजय मोरे यांचा या निवडणुकीमध्ये पराभव झाला होता. त्यावेळेस राष्ट्रवादीकडनं नजीब मुल्ला हेही निवडणुकीला उभे होते आणि त्याचा फटका हा शिवसेनेला बसला होता. यावेळी पुन्हा एकदा निरंजन डावखरे यांनी कंबर कसली. म्हणजे अगदी सुरुवातीलाच मनसेने त्यांना झटका दिला होता. अभिजित पानसे यांना उमेदवारी देऊन रिंगणात उभं केलं होतं. आता सालाबाद प्रमाणे मनसेनी माघार घेतली. म्हणजे मनसे माघार घेण्यात नेहमी आघाडीवर असतं. सुरुवात त्यांची खूप जोरदार असते. तर अभिजित पानसे रिंगणामध्ये असते तर लढत चुरशीची झाली असती. मात्र आता ज्या जिल्ह्यामध्ये जास्त मतदार आहेत त्याच जिल्ह्यातील निरंजन डावखरे हे निवडणुकीला उभे आहेत. आणि पालघर आणि ठाणे या 2 जिल्ह्यांच्या व्यतिरिक्त जिथे मतदार कमी आहेत तिथल्या रत्नागिरी जिल्ह्यातील रमेश कीर उभे आहेत. त्याचा आपसुकच फायदा जो आहे तो निरंजन डावखरे यांना होताना दिसतोय. मात्र महाविकास आघाडी ही आता ताकदीने उतरलेली आहे. तिथे किशोर जैन जे शिवसेनेचे उमेदवार होते त्यांनी माघार घेतलेली आहे. खरं तर किशोर जैन हेच उमेदवार योग्य होते. मात्र किशोर जैन यांना माघार घ्यायला लावून ही जागा आघाडीने काँग्रेसच्या पारड्यात टाकली आणि आता महाविकास आघाडी दोन्ही बाजूने अगदी चांगल्या प्रकारे पालघर आणि ठाणे आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग इथूनही कंबर कसताना दिसते. त्यामुळे सामना जो आहे तो आता बऱ्यापैकी रंगणार आहे. निरंजन डावखरे यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतली आहे. खरं तर ते स्वतःच 12 वर्ष सलग आमदार आहेत. त्यामुळे त्यांचा मतदारांशी टच आहे. आणि त्याचबरोबर अनेक संस्था, संघटना, पदवीधरांच्या ज्या संघटना आहेत त्यांना पाठिंबा दिलेला आहे. म्हणजे पालघर ठाणे जिल्हा जो माध्यमिक शिक्षक संघटना आहे, पतपेढीचे कर्मचारी जे आहेत आणि बहुसंख्य जी पदवीधर मंडळी आहे ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील या सगळ्यांनी निरंजन डावखरे यांच्या पाठीशी उभा राहण्याचा संकल्प केलाय. त्यामुळे निरंजन डावखरे हे आत्ता तरी म्हणजे प्रचारामध्ये आपल्याला पुढे दिसत आहेत. निरंजन डावखरे यांनी गेल्या 12 वर्षामध्ये अगदी चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. म्हणजे महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून पदवीधर बेरोजगारांना नोकरी देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी त्यांचा प्रयत्न होता. आरोग्य आणि रस्ते सुविधा याच्यासाठीही त्यांनी काम केलेलं आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या पदवीधरांसाठी त्यांनी खूप चांगल्या प्रकारे कार्य उभारलं होतं. पदवीधर शिक्षकांसाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठीही त्यांचे प्रयत्न हे खूप मोलाचे राहिलेले आहेत. आणि 12 वर्षामध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे कामं केल्याने मतदार आता त्यांच्या पाठीशी दिसत आहेत. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट, मनसे आणि रिपब्लिकन पार्टी त्याचबरोबर मित्र पक्ष
हे निरंजन डावखरे यांच्या पाठीशी उभे ठाकलेले आहेत. तर रमेश कीर यांच्या पाठीशी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, उभाठा म्हणजे उद्धव ठाकरे सेना, शेकाप आणि अन्य पक्ष त्यांच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत. भाजप नेत्यांनी डावखरेंसाठी ही जागा प्रतिष्ठेची केलेली आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणावर नेते सगळे उतरलेले आहेत. उमेदवार हा रत्नागिरी येथील असल्याने पालघर आणि ठाण्यासाठी निरंजन डावखरे हे सगळ्यांच्या ओळखीचे आणि याच जिल्ह्यातले स्थायिक आहेत. पण ते 12 वर्ष इथे काम करतायत, त्याच्यामुळं त्यांचं पारडं आत्ता जड झालेलं आहे. या जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा निरंजन डावखरे निवडून यावेत आणि त्यांनी हॅट्रिक करावी असं जिल्ह्यातील लोकांना वाटतं आणि म्हणूनच निरंजन डावखरे पुन्हा एकदा हॅट्रिक साधतील असं तरी सध्याचं चित्र आहे. सर्वाधिक मतदार हे पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील आहेत आणि त्याचा फायदा डावखरे यांना नक्कीच होईल. आता एकूण 5 जिल्ह्यांमध्ये मतदार किती आहेत हे आपण पुढील भागात बघू.